नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे आनंदीमय स्वागत करत आहे. गेल्या जुलै महिन्यात मुंबई महानगरपालिकेने दादर येथील कबूतरखाना बंद करण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. ताडपत्री लावल्या गेल्या. त्यासाठी जैन समाजाने विरोध केला. मात्र मराठी एकीकरण समितीने त्याला चोख उत्तर दिले. हा कोणत्याही धर्माचा जातीचा विषय नसून या कबुतरांमुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घ्यायला लावला आहे आणि आज मी तुमच्यासमोर या कबूतरबद्दलचीच एक गोष्ट सादर करणार आहे. या कथेचं नाव आहे कबूतर जाजा. ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. मला खात्री आहे की ही कथा जी मी स्वतः लिहिलेली आहे ती तुम्हाला नक्की आवडेल. ती तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवाल. आणि हो, आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा, म्हणजे आमचे पुढचे अनेक दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. नमस्कार. कबूतर जाजा. सुधीररावांच्या घरची सकाळ अगदी प्रसन्न होती. रोजचा दिवस, रोजची सकाळ एक नवीन उमेद घेऊन येते, नवीन ऊर्जा, नवीन चैतन्य घेऊन येते. सुधीरराव रिटायर्ड झाले असतात तरी त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटी मात्र चालूच असायच्या. रोजचा मॉर्निंग वॉक आणि योगा कधी त्यांचा चुकलाच नाही. आता तर सकाळचा चहा तेच करायचे. आशाताई त्यांच्या पत्नी, या गृहलक्ष्मी की ज्यांनी नोकरी न करता घरच्या जबाबदारी सांभाळण्यात आपला आनंद मानला. विणकामात मात्र त्या हुशार होत्या. खरे तर त्या विणकाम छंद म्हणून करायच्या. कोणी स्वेटरची, तोरणाची ऑर्डर दिली तर त्या करायच्या. पैसे कमवायला त्यांनी हे कधीच केले नाही. आपले चित्त विचलित होत नाही असे त्यांना वाटते. सुधीररावांची बँकेत नोकरी होती. आता सोसायटीचे ते सेक्रेटरी म्हणून काम पाहत होते. निवृत्तीचा काळ होता तरी आपल्या मुलीचे लग्न हा त्यांच्या पुढे मोठा गोड प्रश्न होता. सोनाली त्यांच्या मुलीचे नाव. सर्वजण तिला लाडाने सोना हाक मारत. खूप गोड होती ती. स्वभावाने लाघवी, मधाळ, प्रेमळ असणारी सोना सर्वांची लाडकी होती. रूपाने गौरवर्ण, राहणीमान एकदम साधे होते तिचे. मुंबईला राहत असली तरी फॅशनच्या दुनियेपासून ती थोडी लांबच होती. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ऑफिसर या पदावर काम करीत होती. सध्या तिचे वर्क फ्रॉम होम होते. कधी सकाळी लॉग इन करायची तर कधी दुपारी. या तिघांच्याही अपेक्षा होत्या की तिला चांगला शिकलेला, चांगली नोकरी असलेला मुलगा मिळायला हवा. आशाताईने तिचे नाव पवित्र बंधन या विवाह संस्थेमध्ये नोंदविले होते. 2 वर्षे झाली. खूप खटाटोप चालला होता तिचा लग्नासाठी. कधी पत्रिका जमत नाही तर कधी मुलगा पसंत येत नाही. हे सर्व चालू असताना सुधीररावांच्या घरी आणखीच एक वेगळा प्रश्न उभा राहिला होता. तो म्हणजे कबूतरांचा. जरा खिडकी उघडी पडली म्हणजे स्वयंपाक खोलीची किंवा बेडरूमची का कबूतर त्या खिडकीमधून आतमध्ये येत असत. त्या कबुतरांनी खिडकींच्या ग्रिलमध्ये नुसता उच्छाद मांडला होता. स्वयंपाक खोलीच्या खिडकीमधून आतमध्ये आल्यावर फ्रीजवर, ओव्हनवर, फॅनवर बसायचे. बेडरूम मधल्या खिडकीतून आत येऊन कपाटाच्या वर अंडी घालायचे. अशा या कबुतरांचा आवाज पण इतका उग्र होता. तो गुटरगू गुटरगू असा ते आवाज करायचा की तो आवाज अगदी असह्य व्हायचा. थंडीत त्यांनी अंडी घातली की त्याच्यावर ती कबुतराची मादी बसली की ती उठणारच नाही. त्याला ऊब मिळावी म्हणून घरटे करण्यासाठी कबूतर नर बारीक बारीक काड्या आणायचा. हे लांबून बघायला एकदम आवडेल, पण नेहमी कसे शक्य आहे. कबुतरांच्या सारख्या येण्याने आशाताईंना अस्थमा सुरू झाला. श्वास घेणे खूप वेळा मुश्किल होऊन बसले. शेवटी न राहून किचन व बेडरूम मध्ये कबुतरे न येण्यासाठी जाळी लावली.
पण हॉलमध्ये मात्र सोनाने जाळी लावू नका असे आईबाबांना सांगितले। जाळी लावली की बाहेरची हवा हवी तशी मिळत नाही, अगदी कैदेत असल्यासारखे वाटते। तिचे ऑफिसचे काम खिडकी शेजारी असलेल्या टेबलावर लॅपटॉप ठेवून असायचे। खिडकीत थोडे झाडे लावली होती, त्याच्या खाली डिशेस ठेवल्या होत्या। झाडांना घातलेली पाणी त्या डिशेस मध्ये असायचे, ते प्यायला मात्र कबुतरे यायचीच यायची। एक पांढरे कबूतर तो नेहमीच यायचे। सोनाला तर या कबुतरांची एवढी सवय झाली होती की ती त्यांच्याशी कधी कधी गप्पाही मारायची। एखाद्या दिवशी ते कबूतर आले नाही तर ती वाट पाहत बसायची। या कबुतरांचा त्रास बिल्डिंग मधल्या इतर रहिवाशांनाही होत होता। खूप उशिरा कळले की शेजारच्या बिल्डिंग मध्ये तळमजल्यावरच्या एका रहिवाशाने लहान कबूतरखाना उघडला आहे। त्यांना ते दाणे देऊन कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व सर्वांना त्याचा मनस्ताप होत आहे। त्यांचे नाव होते राणे। सोनालाही कधी कधी या कबुतरांच्या ओरडण्याचा अगदी त्रास व्हायचा, पण कधी कधी त्यांची संगतही तिला आवडायची। दिवसामागून दिवस असे जात होते। सोनासाठी एक स्थळ आले होते। प्रसाद रेगे नाव त्याचे। तो एका नामांकित कंपनीत इंजिनियर होता। दोघांच्या पत्रिका जमल्या, स्वभाव जमले, आवडीनिवडी जुळल्या, अगदी 15 दिवसामध्ये लग्न जमले। म्हणतात ना, योग यावा लागतो तो असा। सोनाला प्रसादची आठवण झाली तरी ती कबुतरांकडे अगदी बघून गाणे गुणगुणायची। ते मैंने प्यार किया है ना या पिक्चर मधलं माहितीये ना तुम्हाला? कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, पहले प्यार की पहली चिट्ठी, ओ पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे आ, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा। प्रसादला या कबुतरांबद्दल सोनाकडून कळल्यावर त्याला थोडे आश्चर्यच वाटले की ही कबुतरं कोणाकडे प्यायला जात नाही, तर सोनाच्या खिडकीतल्या झाडांच्या खालचे डिश मधले पाणी प्यायला ते येतात। त्यांनी हे पाहिले सुद्धा होते। 2 महिन्यांनी सोनाचे लग्न होऊन ती सासरी गेली। काही दिवसांनी तिचे तेथली वर्क फ्रॉम होमही चालू झाले। सोनाच्या आईबाबांना घर अगदी रिकामे रिकामे वाटू लागले। ते टेबल, ती खुर्ची, सर्व काही रिकामे। तिथे लॅपटॉप पण नव्हता। काही दिवसांनी आशाताईंच्या लक्षात आले की जी कबुतरं झाडाखाली, म्हणजे जे खिडकीमधली जी झाडं होती त्या झाडाखालच्या डिशेस मधलं पाणी प्यायला यायची, ती कबुतरे आता यायची बंद झाली। म्हणजे सोना सासरी गेली आणि ती कबुतरं बंद झाली। आणि तसं त्यांनी सोनाला सांगितले सुद्धा। त्यावर सोनापेक्षा प्रसादच हसून म्हणाला, अहो आई, तुम्हाला माहित आहे का, सोनाच्या मागोमाग ती कबुतरं आता आमच्या घरी येऊ लागली आहेत सोनाला भेटायला। हो, काय म्हणतोस? आशाताई अवाक होऊन म्हणाल्या, म्हणजे ते पांढरे कबूतर पण येते का? हो हो, ते पांढरे कबूतर पण येते, प्रसाद हसत हसत म्हणाला। आता मात्र आशाताई थोड्या गडबडल्याच। याचा अर्थ सोनाचे व या कबुतरांचे काही नाते आहे का, का गेल्या जन्मीचा ऋणानुबंध आहे? काही समजत नाही। त्यांनी ही गोष्ट जेव्हा सुधीररावांना सांगितली तेव्हा सुधीररावांनी कपाळावर हात मारला व ते आशाताईंना म्हणाले, अगं नातं बितं काही नाही, आपल्या शेजारच्या मातृछायातले ते राणे आहेत ना, ज्यांनी तो कबूतरखाना उघडला होता, ते आता गेलेत गावाला कायमचे। त्यामुळे कबुतरांना दाणे टाकायला आता कोणी नाही, म्हणून तो कबूतरखाना आता कायमचाच बंद झाला। म्हणून आपल्याकडे आता कबूतर येत नाहीत। हे कळलं का तुला? प्रसादला सांग, तुमच्या इकडे पण असेच राणे असतील उपद्व्यापी की ज्यांनी कबूतरखाना उघडला असेल खाली आणि तिथे ते दाणे टाकत असतील, म्हणून कबुतरांची संख्या वाढली आहे। कबुतरांना दाणे टाकून किंवा कबूतर घरी येऊन कबुतरांची संख्या तर वाढतेच आहे। त्यामुळे आपल्या माणसांना हा जो त्रास होतोय, म्हणजे कबुतरांना नुसते दाणे टाकून त्यांच्या घरी येण्याने, त्यांची अंडी घातल्याने पैसा मिळत नाही।
ही जी अंधश्रद्धा आहे ना ती आधी खोडून टाका. म्हणजे आज जो सरकारने निर्णय घेतलाय, म्हणजे महानगरपालिकेने जो निर्णय घेतला कबूतरखाना बंद करायचा, या निर्णयाला मी पण सामील आहे. या कथेद्वारे मी हे तुम्हाला सांगू इच्छिते. धन्यवाद.